हॅलो स्टुडंट्स, स्वागत आहे तुमचं विदर्भ आयएस अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर। आणि आज जसं तुम्ही थंबनेलमध्ये बघितलं आहे की आपण काय करतोय, पंचायत राज या विषयाचे जे बेसिक्स आहेत ते बेसिक्स आपण इथे आज कव्हर अप करणार आहोत। ठीक आहे, चलो सो बघा, लक्ष द्या आता की पंचायत राज हा जो उगम आहे, हा उगम कुठून येतोय या संदर्भात आपल्याला भाष्य करायचं आहे, बोलायचं आहे। सर्वात इम्पॉर्टंट आहे की पंचायत राज, ठीक आहे, याच्या काही बेसिक कन्सेप्ट आपल्याला बघायचे आहेत व्यवस्थित। मला तुमच्याकडून अपेक्षा अशा आहेत की तुम्ही समोर एक वही किंवा पेजेस आणि पेन असं ठेवायला पाहिजे आणि जशा प्रकारे मी ड्रॉ करतोय त्या प्रकारे तुम्ही करायला पाहिजे। ठीक आहे, चला तर लक्षात ठेवायचं, पंचायती हा जो शब्द आहे, ठीक आहे, पंच लक्षात ठेवायचं, पंच म्हणजे 5 लोक, ठीक आहे। आणि 5 लोक जेव्हा गावाचा कारभार बघायचे किंवा गावात न्यायदानाची व्यवस्था करायची तेव्हा त्यापासून हा पंचायत हा शब्द आला आहे। भारतात पंचायत राजचे तुम्हाला 5 कालखंड दिसतात, 5 पैकी आपण मोस्टली बघतोय। सो बघा, भारतातला पंचायत राजचा विकास, पंचायत राज विकास मोस्टली इन्फॉर्मेटिव्ह लेक्चर होणार आहे। सो त्याच्यामुळे माझ्या सोबत लिहिण्याचा प्रयत्न करा तुम्ही, ठीक आहे, माझ्यासारखं लिहिण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुम्हाला आणखी चांगल्या प्रकारे ते कळेल। ठीक आहे, माझं थोडंसं लक्ष बोर्डकडे जास्त असेल तुमच्यापेक्षा, ठीक आहे, आणि तुमचं पण बोर्डकडे लक्ष असणे अभिप्रेत आहे। सो लक्षात ठेवायचं, भारतात पंचायत राज विषयक 3 मुख्य कालखंड दिसतात तुम्हाला। जर तुम्ही कालखंडाचा विचार करताय तर तुम्हाला असं दिसतंय की भारतात पंचायत राजचे जे 3 कालखंड आहे ते आपण कालगणनेनुसार लावू शकतो। नंबर 1, प्राचीन कालखंड म्हणजे प्राचीन भारत होता त्यामधला पहिला कालखंड प्राचीन कालखंड। दुसरा, ठीक आहे, ज्याला आपण म्हणतोय मध्ययुगीन भारत आणि मध्ययुगीन कालखंड, ठीक आहे। आणि तिसरा तो म्हणजे काय, तो म्हणजे आधुनिक भारत आणि आधुनिक कालखंड, ठीक आहे। असे काय दिसतं आपल्याला पंचायत राजच्या विकासाचे 3 वेगवेगळे कालखंड दिसतात। लेक्चर थोडंसं लेंदी होईल, थोडंसं इन्फॉर्मेटिव्ह होईल, पण मात्र तुमच्या कन्सेप्ट टोटल कव्हर अप झालेले असतील, मी हे तुम्हाला सांगतोय। सो लक्षात घ्यायचं की आपण काय बघितलंय की पंचायत राजचे भारतात 3 कालखंड आहे, ठीक आहे। एक पहिला कालखंड आपण बघतोय प्राचीन कालखंड, मध्य कालखंड आणि आधुनिक कालखंड। तर लक्षात ठेवायचं, भारतात जी पंचायत राज व्यवस्था तुम्हाला दिसतंय हे अतिशय वैदिक काळापासून दिसतंय, म्हणजे वैदिक काल आहे, या वैदिक कालापासून याचा विकास झालेला दिसतोय आणि नंतर वेदानंतरचा जो काळ आहे त्याला वैदिक उत्तर वैदिक काल असं दिसतोय, ठीक आहे। सो अशा प्रकारे ऋग्वेदामध्ये कितीतरी ठिकाणी ग्रामसभा, गाव, ठीक आहे, तुम्हाला युनिट काय दिसतंय, तुम्हाला युनिट असं दिसतंय की एक गाव नावाचं युनिट होतं, ठीक आहे, आणि या गावाचा जो म्हणजे ग्राम नावाचं युनिट होतं आणि या गावात जो ग्रामपंचायत सारखा म्हणजे ग्रामसेवकाच्या सरपंचासारखा, ग्रामपंचायतच्या सरपंचासारखा जो मेन होता त्याला आपण काय म्हणतोय, त्याला आपण म्हणतोय ग्रामीणी। काय म्हणतात, ग्रामीणी असं म्हणतात। अजून तुम्हाला असं दिसतंय की जनपदे, ठीक आहे, अशा शब्दांचा उल्लेख दिसतोय। त्यानंतर गाव अशा संस्थेचा उगम दिसतोय, समिती असेल, सभा असेल, ठीक आहे, हे जुने तुम्हाला काय दिसतात, समिती असेल, सभा असेल, मंडळे असतील, असे शब्द दिसत आहेत। सो यावरून तुम्ही काय सांगू शकता की सर भारतामध्ये काय दिसतंय तुम्हाला, असं दिसतंय। इवन कौटिल्याच्या अर्थशास्त्रामध्ये गावाचा एकूण जो सप्तांग सिद्धांत आहे त्या सिद्धांतामध्ये सुद्धा सांगितलं आहे। मी तुम्हाला फारसं शिकवत नाही, फक्त बेसिक्स बघतोय। म्हणजे जर तुम्ही बघितलंय तर प्राचीन काळात 5 लोक येऊन गावात न्यायदान करायचे, गावातली कायदा सुव्यवस्था बघायचे, त्याला आपण काय म्हणतोय, त्याला आपण समित्या किंवा सभा असं म्हणतोय, किंवा गावाला ग्राम म्हणायचे आणि तिथला मुख्य असायचा ग्रामिणी, आणि या गावात ग्रामिणींची जी सभा चालायची त्यालाच आपण काय म्हणतोय, ग्रामसभा असं म्हणतोय। म्हणजे बघा, आज जे तुम्हाला शब्द दिसतात पंचायत राजमध्ये हे शब्द फार पूर्वीचे आहेत, लक्षात ठेवा। आणि सर्वात स्वायत्त आणि सर्वात पॉवरफुल संस्था ज्या आहेत पंचायत राजच्या ह्या इथंच होत्या, म्हणून लक्षात ठेवायचं, प्राचीन कालखंडाला पंचायत राजचं काय म्हणतात, सुवर्णयुग म्हणतात। काय म्हणतात, पंचायत राजचं सुवर्णयुग। कळालं? मग बघा, मग मध्ययुगीन भारताची सुरुवात होते आणि मध्ययुगी भारत हा कालखंड जो होता हा साम्राज्यवादी कालखंड होता। आणि एक लक्षात ठेवायचं, साम्राज्यवादी कालखंडामध्ये, ठीक आहे, तुम्हाला असं दिसतंय की सर्व लोक आपलं साम्राज्य वाढवण्यावर भर देत आहे आणि भारतामध्ये एक स्टेबल सत्ता येते ज्याचं नाव आहे मुघल।
आणि एक लक्षात ठेवायचं, मुघलांनी भारतातली जी ग्राम व्यवस्था आहे, म्हणजे जी ग्रामीण व्यवस्था आहे, ही ग्राम व्यवस्था काय केली, याचा नाश केला. आणि लक्षात ठेवायचं दुसरं म्हणजे भारतात नागरीकरण ज्याला म्हणतो, या नागरीकरणाची काय होते, सुरुवात होते. म्हणजे तुम्ही एक लक्षात ठेवा की मध्ययुगीन काळात काय होतंय, जी खेडी स्वायत्त होती प्राचीन काळामध्ये, ती सर्व काय झाली, ती डावलल्या गेली आणि त्याच्या ऐवजी नवीन व्यवस्था आली, नागरी व्यवस्था. मग नागरी व्यवस्था जर येत असेल तर ग्राम, ग्रामीणी, ग्रामसभा हे सगळं मागं पडतंय. पण तुम्हाला माहिती आहे की या मुघल साम्राज्याला, ठीक आहे, आपल्या तलवारीच्या धारेवर आणि आपल्या, ठीक आहे, एक जनतेच्या प्रजेच्या जोरावर एका राजाने, एका छत्रपतीने काय केलंय, शासन केलंय. त्याच्याकडून स्वराज्य सुराज्य हे आणलंय, असे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आणि छत्रपती काळात तुम्हाला असं दिसतंय की छत्रपती काळात परत तुम्हाला पंचायत राज संस्थेचं पुनरुज्जीवन दिसतं. कळालं का? तुम्हाला जर प्रश्न आला की पंचायत राजचं महाराष्ट्रात पुनरुज्जीवन कोण केलंय, तर सांगायचं छत्रपती काळात, छत्रपती शिवाजीराजेंच्या काळात. म्हणजे तुम्हाला एक सांगता येईल की एकूणात जर मध्ययुगीन कालखंड जर बघितला तर हा तुम्हाला पंचायत राजच्या ऱ्हासाचा कालखंड दिसतोय. ऱ्हासाचा म्हणजे काय, अपक्षय, कमी होणे, असा कालखंड दिसतोय. झालंय. म्हणजे बघा, जे सुवर्ण युग होतं ते आता ऱ्हासाचं युग बनलंय. आणि नंतर असं झालंय की भारतामध्ये आधुनिक कालखंडाचे आपण 2 टप्पे करू शकतोय. नंबर 1 प्री इंडिपेंडन्स म्हणजे स्वातंत्र्यापूर्वी, ठीक आहे, आणि एक नंतर म्हणजे स्वातंत्र्यानंतर. चालेल. आता एक लक्षात ठेवायचं, स्वातंत्र्यापूर्वी भारतात सर्वात पहिले जर प्रयत्न केलाय तर तो इंग्रजांनी केलाय. आता इंग्रजांनी का केला त्याचं कारण एक समजून घ्या. त्याच्या कारणाचा शोध मी तुम्हाला सांगतोय. बघा, जगात सर्वात पहिली मनपा, मी काय सांगतोय, जगातली पहिली सांगतोय, वर्ल्ड फर्स्ट, ठीक आहे, जगातली जी पहिली आहे, ठीक आहे, MNC महानगरपालिका, ती कोणती आहे बेटा, म्युनिसिपल काउन्सिल, ती आहे, ती म्हणजे लंडनची. ओके. आणि जगातली दुसरी जर म्हटलं, वर्ल्ड सेकंड, आणि आशियाज फर्स्ट, म्हणजे जगातली काय सांगितलं, दुसरी. आणि आशियाची जर पहिली जर विचारलं कोणती आहे मनपा, तर सांगायची बेटा ती म्हणजे मद्रास मनपा. कधीची, 1687-88. आयोगानं उत्तर दिलंय 1688. सो तुम्ही 1688 लक्षात ठेवा. मग सर, जर इंग्रज भारतात कल्याणकारी राज्य म्हणून आले नव्हते, लोकांचं कल्याण करायला आले नव्हते, तरीही इंग्रजांनी का बरं मनपा स्थापन केली, तर मला एका प्रश्नाचं उत्तर तुम्हीच द्या. एक बसची भली मोठी गर्दी आहे आणि त्या गर्दीमध्ये काय करायचं, तुम्ही चढताय, तुम्ही तुमच्या गावाला जाताय, मला सांगा तुम्हाला जागा पाहिजे, तुम्ही काय कराल? ऑप्शन, याचं उत्तर जे आहे ना कमेंट बॉक्समध्ये द्या. काय कराल तुम्ही, काय कराल, बोला, काय कराल? ऑब्वियसली तुम्ही काय कराल, रुमाल टाकाल. सो बेटा, हे रुमाल टाकण्यासारखंच प्रकरण होतं, समजून घ्या काय आहे. इथं जे होतं, इथं मद्रास ठाणं होतं, ठीक आहे, इथं जे होतं, इथं पॉंडेचेरी नावाचं ठाणं होतं. लक्षात ठेवायचं व्यवस्थित. मी काय सांगतोय, भारतात महानगरपालिका कशी आली, तर लक्षात ठेवायचं, हे जे पूर्वी राज्य होतं इथं कर्नाटक होतं. आता असं नका म्हणू सर, कर्नाटक तर इथं आहे, मग तुम्ही कसं सांगताय, तर पूर्वीचं हा जो भाग होता हे होतं कर्नाटक राज्य. लक्षात ठेवायचं, आधी या साईडला होतं कर्नाटक राज्य. कर्नाटकी युद्ध वगैरे जेव्हा बघाल तेव्हा तुम्हाला कळेल. आणि या कर्नाटकी राज्यामध्ये 2 सत्ता आजूबाजूला एकमेकाच्या राहत होत्या. पहिलं ठाणं होतं ज्याचं नाव होतं मद्रास, आणि मद्रास हा जो किल्ला होता हा होता इंग्रजांकडे. ओके. आणि त्याच्याच अगदी खाली ते राहत होते कोण बेटा, ते होतं जुनं पॉंडेचेरी, आताचं पुद्दुचेरी. सो या पॉंडेचेरीवर सत्ता होती फ्रेंचांची. आणि लक्षात ठेवा, प्रत्येक कालखंडामध्ये 1-2 महासत्ता असतात ज्या एकामेकाच्या अपोजमध्ये लढतात, जसं आता अमेरिका रशिया आहे. पूर्वी काय होतं, इंग्रज आणि फ्रेंच या 2 महासत्ता होत्या. आणि मग काय होतं माहिती आहे का, इथं वर्चस्ववादाची लढाई चालू होते की बाबा हे ठाणे वगैरे जिंकायचे वगैरे असं. सो त्याच्यामुळे इंग्रजांना एक भीती वाटते की आपलं मद्रास आपल्यापासून हिरवून घेतील, म्हणून इंग्रजांनी काय केलं बेटा, इथं रुमाल टाकला. तो रुमाल टाकणे म्हणजे काय, मनपाची स्थापना. मग मनपाची स्थापना करून काय सिद्ध केलं, त्यांनी सांगितलं बघा या ठिकाणी आमची सत्ता आहे आणि आम्ही सत्ता काय करतोय, या ठिकाणी महानगरपालिकेच्या
ठीक आहे, महानगरपालिकेच्या माध्यमातून आम्ही लोकांचं कल्याण करतोय असं त्यांना दाखवायचं होतं, म्हणून ही काय झालंय सत्ता आली. कळालं का तुम्हाला, समजलं का? मग लक्षात ठेवायचं, जगातलं पहिली महानगरपालिका आणि जगातली दुसरी आणि आशियाची पहिली आणि इंडियाची पहिली जर म्हटलं तर मद्रास मनपा आहे. ठीक आहे, त्याच्या मागची स्टोरी मी तुम्हाला सांगितली. म्हणजेच सुरुवात जी होते ते इथून होते. मग तुम्हाला माहिती लॉर्ड मेयो आला असेल, लॉर्ड मेयोनं आर्थिक विकेंद्रीकरणाचा ठराव आणला आणि स्थानिक स्वराज्य संस्था आणल्या. ठीक आहे, तर लक्षात ठेवायचं एक मुद्दा स्वतंत्रपणे इथं तुम्हाला सांगतोय की जर तुम्हाला विचारलं की आर्थिक विकेंद्रीकरण म्हणजे काय, तर आर्थिक विकेंद्रीकरण म्हणजे काय समजून सांगतोय. आर्थिक विकेंद्रीकरण याचा अर्थ होतो की जसं केंद्राचे टॅक्स केंद्र आकारते, राज्याचे राज्य आकारते, म्हणजे इथं विकेंद्रीकरण केलंय आपण, डिसेंट्रलायझेशन केलंय की हे बघ हे पैशाचे मुद्दे तुझे, हे राज्याचे, हे केंद्राचे. तसंच लॉर्ड मेयो जो होता पोरांनो, या लॉर्ड मेयोनं काय केलंय इथे दोन मुद्दे मांडलेत. लॉर्ड मेयोनं असं म्हटलंय की तुम्ही काय करा, स्थानिक पातळीवर स्थानिक स्वराज्य संस्था स्थापन करा, ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद सारख्या वेगळ्या नावानं होत्या पण मी तुम्हाला समजून सांगतोय, तशा संस्था स्थापन करा आणि त्यांना तिथं टॅक्स गोळा करण्याचा आणि विकासाचा अधिकार द्या. सो त्याला काय म्हणतोय आपण आर्थिक विकेंद्रीकरण. म्हणून तुम्हाला विचारतात की आर्थिक विकेंद्रीकरणाचा भारतात जनक कोण, तर कोण सांगाल, भारतात आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक म्हणजे लॉर्ड मेयो आहे. यानं काय सांगितलंय, स्थानिक स्वराज्य संस्थांना काय करू द्या, टॅक्स आकारू द्या आणि त्यांचा विकास त्यांना करू द्या, रस्ते, आरोग्य सेवा वगैरे इत्यादी. झालंय. आणि एक लक्षात ठेवायचं, मग पुढे स्थानिक स्वराज्य संस्था. स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे काय की तुमच्या गाव पातळीवर एखाद्या लोकल बेसवर ज्या बॉडीज प्रशासन करतात त्या संस्था. सो स्थानिक स्वराज्य संस्था. ठीक आहे, आणि या स्थानिक स्वराज्य संस्थांचा पहिला कायदा जो केला तो केला लॉर्ड रिपननं. ठीक आहे, म्हणून तुम्ही त्याला काय म्हणताय, भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थाचा जनक. कळालं का? सो असे दोन मुद्दे आहेत. समजलं तुम्हाला बघ की भारतात आर्थिक विकेंद्रीकरण करा असं लॉर्ड मेयो म्हणतोय आणि स्थानिक स्वराज्य संस्थाचा कायदा जो सर्वात पहिले केला तो लॉर्ड रिपननं केलाय. ठीक आहे, हे दोन मुद्दे बघितले, भारतातली पहिली महानगरपालिका बघितली. ओके, ठीक आहे, झालंय. त्याच्यानंतर मग तुम्हाला दिसतंय स्वातंत्र्यापूर्वी असा विकास होतोय, हळूहळू असा विकास होतोय. आता स्वातंत्र्यानंतर काय होतंय याच्या मागची पार्श्वभूमी समजून घ्या, मग तुम्हाला इतर गोष्टी कळतील. ठीक आहे, इथं काय बघितलंय आपण, इथे आपण 2-3 गोष्टी बघितल्या. नंबर 1 पहिला मुद्दा इथं बघितलाय आपण, तो म्हणजे काय, नंबर 1. ठीक आहे, 1688 ची मद्रास मनपा. त्यानंतर आपण बघितलंय आर्थिक विकेंद्रीकरण म्हणजे लॉर्ड मेयोचे प्रयत्न. ठीक आहे, आणि मग बघितले लॉर्ड रिपन. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर अनेक सारे प्रयत्न आले होते. 1840 चा बंगाल ऍक्ट असेल, तिथे ते काही सांगत नाही, फक्त तुम्हाला मी 2-3 मुद्दे सांगतोय. बेटा आता लक्षात घ्या, भारतात 2 प्रकारच्या विचारधारा होत्या, दोन्ही प्रकारच्या विचारधारेवर व्यवस्थित फोकस करा. पहिली विचारधारा होती जी होती सरदार वल्लभभाई पटेल. ठीक आहे, व्यवस्थित समजून घ्या बरं, मग तुम्हाला कळेल. सरदार पटेल. आणि दुसरी जी होती ती होती जवाहरलाल नेहरू. ठीक आहे, आणि सर्वात इम्पॉर्टंट लक्षात ठेवायचं, या जे होते सरदार पटेल यांना काय वाटायचं की आपल्या इथे कोण असलं पाहिजे, केंद्र प्रबळ असलं पाहिजे. कारण की सरदार वल्लभभाई पटेलांनी भारताला जवळून बघितलं होतं. 549 संस्थानं एकत्र केले होते ज्यांच्या बाल्कनायझेशनची भीती आपल्याला खूप होती. म्हणजे ते भारतापासून कधी भारताविरोधात विद्रोह करतील, उठाव करतील असे चिन्ह दिसत होते. म्हणून सरदार पटेलांना काय वाटायचं की केंद्राला प्रबळ करा, केंद्राच्या ऑल इंडिया सर्व्हिसेस आहेत, सो ऑल इंडिया सर्व्हिसेस प्रबळ करा. म्हणजे काय हो सर, तर लक्षात घ्यायचं, जिल्हा जरी राज्याचा असला तरी जिल्हाधिकारी हा केंद्राचा नियुक्त करा, जिल्ह्याची शासन व सुव्यवस्था जरी राज्याची असली तरी SP हा केंद्राचा अधिकारी असावा, असं यांचं म्हणणं होतं. म्हणून लक्षात ठेवायचं, सरदार पटेलांच्या मते भारत जर रन करायचा असेल तर ऑल इंडिया सर्व्हिसेस, अखिल भारतीय सेवा ह्या प्रबळ करा, IAS IPS वगैरे. ठीक आहे, आणि यांना स्टील फ्रेम म्हटलं होतं. म्हणजे यांचं म्हणणं काय होतं, यांचं म्हणणं होतं की सत्तेचं केंद्रीकरण करा. समजतं का तुम्हाला? यांचं म्हणणं काय होतं, सत्तेचे केंद्रीकरण करा. सत्तेचे केंद्रीकरण म्हणजे काय बेटा, सत्तेचं केंद्रीकरण करणे म्हणजे केंद्राला प्रबळ बनवणे.
केंद्र प्रबळ बनवणे म्हणजे काय? सत्तेचं केंद्रीकरण, म्हणजे सत्ता वाटून नका देऊ. अगदी वेगळी विचारधारा होती ती म्हणजे जवाहरलाल नेहरूंची. जवाहरलाल नेहरू हे गांधीवादी होते आणि गांधीजींचं स्वप्न होतं, तुम्हाला माहिती आहे काय होतं? तो म्हणजे खेड्यांचा विकास. गांधीजींचं म्हणणं होतं की जर तुम्ही खेड्यांचा विकास करत असाल, ठीक आहे, तर तुम्ही काय करू शकता? देशाचा विकास साध्य करू शकता. आणि यांचं म्हणणं काय होतं? यांचं म्हणणं होतं की खेडी स्वायत्त असली पाहिजे, खेड्यांना ऑटोनॉमी असली पाहिजे, ठीक आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय झालं पाहिजे? सत्तेचं विकेंद्रीकरण झालं पाहिजे. खेड्यांना स्वायत्तता द्या, त्यांना त्याचे कायदे करू द्या, सत्तेचं विकेंद्रीकरण करा. अशा दोन विचारधारा होत्या बेटा. मग आता याच्यात मध्यम मार्ग काढायचा होता. मग मध्यम मार्ग काढायचा कसा? ठीक आहे, तर आपण काय केलंय? सरदार पटेलांनी ऑल इंडिया सर्व्हिसेसला प्रबळ बनवण्याचं काम केलंय आणि जवाहरलाल नेहरूंनी खेड्याचा विकास करण्याचं ठरवलंय. आणि खेड्याचा विकास करण्यासाठी जवाहरलाल नेहरूंनी भारतातलं सर्वात पहिली योजना लॉन्च केली, ज्याचं नाव होतं CDP, म्हणजे कम्युनिटी डेव्हलपमेंट प्रोग्राम. ठीक आहे, अशी योजना चालू केली. आणि गांधीजीचं स्वप्न आहे तर ऑबियस असेल, ठीक आहे, 2 ऑक्टोबरलाच चालू झाली असेल. 2 ऑक्टोबर 1952ला बेटा भारतातली सर्वात पहिली स्कीम लॉन्च झाली, जिचं नाव आहे कम्युनिटी डेव्हलपमेंट प्रोग्राम किंवा समुदाय विकास कार्यक्रम. आणि लक्षात ठेवायचं, या समुदाय विकास कार्यक्रमाच्या अंतर्गत आपण काय करणार होतो? ग्राम विकास, त्यानंतर रोजगार, ठीक आहे, त्यानंतर आरोग्य, शिक्षण, ठीक आहे, कौशल्य शिक्षण, ठीक आहे, असे अनेक सारे इत्यादी सर्व मुद्द्यांवर फोकस करणार होतो. ठीक आहे. आणि लक्षात ठेवायचं, हाच तो कम्युनिटी डेव्हलपमेंट प्रोग्राम आहे ज्यानं भारतात काय केलंय? ज्यानं भारतात 2 पदं निर्माण केली. एक म्हणजे BDO. जर तुम्हाला विचारलं BDOचं पद निर्मिती कोण केली, तर लक्षात ठेवायचं ते म्हणजे कम्युनिटी डेव्हलपमेंट प्रोग्राम. आणि दुसरं एक म्हणजे ग्रामसेवक. आणि ग्रामसेवक हे पद कोण निर्माण केलं? तर कम्युनिटी डेव्हलपमेंट प्रोग्रामनं केलं. ठीक आहे. भारतात पैसे नव्हते, जास्त पैसे नव्हते भारतीयांकडे योजना रन करायला. सो योजना रन करण्याच्या दृष्टीने मग ते काय करतायत? एक छोट्याशा फंडवर अमेरिकेच्या मदतीनं, याला मदत कोणाची झाली होती? USAची, अमेरिकेची मदत झाली. आणि अमेरिकेच्या मदतीने आपण काय केलंय? भारतातली सर्वात पहिली योजना लॉन्च केली, ज्याचा उद्देश काय होता? खेड्यांचा विकास करणे, ग्रामीण विकास, रोजगार, आरोग्य, शिक्षण वगैरे करणं. ठीक आहे. आता तुम्हाला वाटत असेल सर आपण पंचवार्षिक योजनेत कुठं जातोय, तर नंतर बघू बेटा, लिहून घ्या, मी बाजूला होतोय. ठीक आहे, चालेल. मग काय होतं? एक्झॅक्ट याच्या 1 वर्षानंतर काय होतंय की आपल्याला काय करायचं होतं? कम्युनिटी डेव्हलपमेंट प्रोग्राम हा संपूर्ण भारतात लागू नव्हता, म्हणून आपण काय केलंय? याला एक्सटेंड करण्यासाठी नॅशनल एक्सटेन्शन स्कीम चालू केली. काय केलं? नॅशनल एक्सटेन्शन स्कीम. ठीक आहे, काय चालू केलंय? नॅशनल एक्सटेन्शन स्कीम. लक्षात ठेवायचं, यालाच आपण काय म्हणतो? राष्ट्रीय विस्तार योजना. झाले. आणि राष्ट्रीय विस्तार योजना कधी चालू केली? तर एक्झॅक्ट CDPच्या 1 वर्षानंतर. 1 वर्षानंतर म्हणजे 2 ऑक्टोबर. ठीक आहे, 2 ऑक्टोबर 1953ला. आणि उद्देश काय होतं की CDPचा, ठीक आहे, जी CDP आहे या CDPचा संपूर्ण देशात विस्तार करणे. काय करणे? संपूर्ण देशात विस्तार करणे. ठीक आहे, चालेल. असा याचा उद्देश होता. पण झालं असं पोरांनो की भारतानं जे स्वप्न बघितलं होतं, म्हणजे काय केलंय की आपण 1952ला चालू केलेली कम्युनिटी डेव्हलपमेंट प्रोग्राम, ठीक आहे, आणि दुसरं 1953ला चालू केलेले नॅशनल एक्सटेन्शन स्कीम, ह्या दोन्हीही योजना काय झाल्या बेटा? अयशस्वी झाल्या. ठीक आहे, अयशस्वी. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, सर इतक्या चांगल्या योजना अयशस्वी का झाल्या? त्याची कारण काय आहे? तर सरकारला ना ह्याच प्रश्न पडला, जो तुम्हाला सेम प्रश्न पडला तो सरकारला एक्झॅक्ट प्रश्न पडलाय. आणि सरकारनं काय केलंय की त्या ठिकाणी जानेवारी 1957ला, ठीक आहे, काय केलं ना, ह्या ज्या योजना आहेत या योजनेच्या अपयशाची कारणे शोधणे. ठीक आहे,
अपयशाची योजना जी आहे याची कारणे शोधणे यासाठी एक समिती गठीत केली बेटा, ज्या समितीचं नाव होतं बलवंतराय मेहता समिती. कळालं का तुम्हाला? समजलं का? येतंय का लक्षात? हो किंवा नाही? चला बोला पटापट. काय केलंय? बलवंतराय मेहता समिती. आणि या बलवंतराय मेहता समितीनं जो आपला अहवाल आहे, हा अहवाल जो दिला, तर हा अहवाल दिला नोव्हेंबर 1900, ठीक आहे, त्या ठिकाणी 57लाच झालंय. आणि याच्यामध्ये सर्वात मोठं कारण सांगितलं बेटा. कारण काय होतं माहिती आहे का? कारण होतं त्या ठिकाणी लोकसहभाग नसणे. म्हणजे त्यांचं म्हणणं काय होतं की या ठिकाणी जो लोकसहभागाचा अभाव आहे, ठीक आहे, जो लोकसहभागाचा अभाव आहे, हे सर्वात मोठं ह्या योजना फेल जाण्याचं कारण आहे. बघा मी तुम्हाला परत एकदा सांगतोय, स्टोरी बघा कशी चालू होती आपली. स्टोरी अशी आहे की भारत स्वतंत्र होण्याच्या पूर्वी इंग्रजांनी हे 3 प्रयत्न केले. स्वतंत्र झाल्यानंतर, ठीक आहे, भारतात काय ऑप्शन होते? एक विचारधारा होती पटेलांची, ज्यांचं म्हणणं होतं केंद्र प्रबळ करा, ऑल इंडिया सर्व्हिसेस प्रबळ करा आणि सत्ता केंद्राकडे जास्त असू द्या, पॉवर केंद्राला पॉवरफुल बनवा. जवाहरलाल नेहरूंना असं वाटायचं की गांधीवादी स्वप्न पूर्ण झालं पाहिजे. भारत जो आहे, भारतात 90% खेडी आहेत, सो खेड्यांचा विकास झाला पाहिजे, खेडी स्वायत्त असली पाहिजे, खेड्यातली सत्ता खेड्याकडे असली पाहिजे, सत्तेचं विकेंद्रीकरण केलं पाहिजे, अशी विचारधारा होती. आणि याला स्ट्रॉंग बनवण्यासाठी, खेड्यांचा विकास करण्यासाठी त्यांनी सर्वात पहिले 2 ऑक्टोबर 1952ला एक स्कीम चालू केली, कम्युनिटी डेव्हलपमेंट प्रोग्राम. आणि हा जो प्रोग्राम आहे हा मल्टी डायमेन्शनल होता, ग्रामविकास, आरोग्य, रोजगार, शिक्षण या सर्वसाठी. आणि यानं काय केलं, या योजना राबवण्यासाठी गाव पातळीवर ग्रामसेवक आणि तालुका पातळीवर BDOची निर्मिती केली. झालं. ही फक्त 200 जिल्ह्यामध्ये चालू होती, म्हणजे काहीच भागात. आणि त्याला संपूर्ण देशात विस्तार करण्यासाठी नॅशनल एक्सटेन्शन स्कीम चालू केली आपण, राष्ट्रीय विस्तार योजना, एक्झॅक्ट एका वर्षानं 2 ऑक्टोबर 1953. आणि CDPचा संपूर्ण देशात विस्तार करायचा होता. पण झालं असं की या दोन्ही योजना अयशस्वी झाल्या. अयशस्वी झाल्यानंतर याची कारणं शोधण्यासाठी एक्झॅक्ट इथून 5 वर्षानंतर काय झालंय, एक समिती गठीत झाली, जिचं नाव आहे बलवंतराय मेहता समिती. आणि या समितीनं त्याच नोव्हेंबर महिन्यात आपला अहवाल दिला आणि सांगितलं सरकारला की बघा लोकांचा सहभागाचा अभाव आहे, ठीक आहे, आणि याच्यावर मग काहीतरी उपाययोजना सुचवणं आवश्यक होतं, ठीक आहे. सो साहेबांनी काय केलंय, या ठिकाणी सरकारला सांगितली उपाययोजना. काय करा, सरकारला सांगितलं की तुम्हाला जर याच्या पुढे पंचवार्षिक योजना राबवायची असतील किंवा कोणत्याही योजना राबवायच्या असेल तर मी सांगतो त्या प्रकारे उपाययोजना करा. आणि उपाययोजना काय होती, सर्वात पहिले माहिती आहे का, त्यांचं म्हणणं होतं काय करा, स्थानिक स्वराज्य संस्थांची स्थापना करा. काय करा, स्थानिक स्वराज्य संस्था यांची काय करा, स्थापना. मग या स्थानिक स्वराज्य संस्थाला काहीतरी नाव देणं आवश्यक होतं, ठीक आहे. त्यांचं म्हणणं काय होतं, स्थानिक स्वराज्य संस्था जी आहे ना ही 3 पातळीवर असली पाहिजे. पहिला ग्राम पातळी, मधली पातळी आणि वरची पातळी. सो हे ग्राम पातळी जी असेल याला तुम्ही कोणतंही एक नाव द्या. महाराष्ट्रामध्ये याला ग्रामपंचायत म्हणतात. मधली पातळी याला पंचायत समिती आणि वरची जिल्ह्यावर असावी जिल्हा परिषद, अशी यांनी काय सांगितली, त्रिस्तरीय रचना सांगितली. त्रिस्तरीय म्हणजे समजल्या 3 स्तर. कळालं? ही त्रिस्तरीय रचना सांगितली. आणि त्यांचं म्हणणं काय होतं, सर्वात महत्वाची संस्था जर कोणती असेल तर सर्वात महत्वाची संस्था ठेवा, ती म्हणजे काय, ती म्हणजे पंचायत समिती. कळालं का? हा प्रश्न विचारतात. बलवंतराय मेहता समितीने किती स्तरीय पंचायत राज स्थापन केलं, त्रिस्तरीय. आणि सर्वात महत्वाची संस्था कोणती म्हटली, त्या ठिकाणी पंचायत समिती. ओके. आणि मग यामुळे भारतात एक नवा दिवस उगवला, ज्याचं नाव आहे पोरांनो, ज्याला नवीन इरा म्हणतात, ज्याला म्हणतात पंचायत राज. ज्याला काय म्हणतात, पंचायत राज. आणि एक लक्षात ठेवायचं, पंचायत राज हे जे नाव दिलं आहे हे नाव दिलं नेहरूजींनी. आणि नेहरूजींनी काय केलंय, ऑक्टोबर 1959ला भारतातली सर्वात पहिली आधुनिक ग्रामपंचायत स्थापन केली, जिचं नाव होतं नागौर राजस्थान. म्हणून लक्षात ठेवायचं, बलवंतराय मेहता समितीनुसार पहिली पंचायत राज स्वीकारणार राज्य कोणतं, राजस्थान. आणि भारतातली सर्वात पहिली ग्रामपंचायत कोणती, तर नागौर. कळालं? आणि मग काय झालं, जसजशा कालखंड उलटत गेला तसतसं काय झालंय, वेगवेगळ्या राज्यांनी पंचायत राज व्यवस्था स्वीकारली. तुम्हाला माहित आहे रात को पंप असा कोड होतो,
ठीक आहे. आता हे कोणते राज्य आहेत हे तुम्ही बघून घ्याल, तुम्हाला सर्वांना कोड माहित आहे. बलवंतराय मेहता समितीनुसार, ठीक आहे, 10 राज्यांनी जी पंचायत राज स्वीकारली होती ते राज्य आहे. सर्वात पहिले सांगतोय मी तुम्हाला राजस्थान आहे, ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला सांगतोय ते म्हणजे इथं असणार महाराष्ट्र आहे 9वं, ठीक आहे. आणि 10वं जर कोणतं असेल तर 10वं आहे बेटा ते म्हणजे वेस्ट बेंगॉल, ठीक आहे, पश्चिम बंगाल. बाकीचे तुम्ही फिलअप करून घ्या. आसाम आहे, आंध्र आहे, ठीक आहे, हे तमिळनाडू म्हणजे मद्रास आहे, कर्नाटक आहे, ओडिशा आहे, ठीक आहे, पंजाब आहे, उत्तर प्रदेश असं. आणि इथून भारतात काय झाली, पंचायत राज व्यवस्थेची सुरुवात झाली. कळालं? मग पहिला मुद्दा कळाला का, पंचायत राज कसं चालू होतं तर. सो अशा प्रकारे हा काय दिसतोय तुम्हाला, भारतातला पंचायत राज विषयक काय दिसतोय, विकास दिसतोय. ठीक आहे. पंचायत राज या विषयाची सखोल तयारी करायची असेल तर माझी ही पंचायत राजची बॅच आपल्या ॲपवर अवेलेबल आहे, ज्यामध्ये आपण काय केलं, नाममात्र शुल्कामध्ये तुमच्यासाठी संपूर्ण कोर्स अपडेट केला आहे. ओके, झालं. सर्वात महत्त्वाचं आणखी एक की विश्लेषण, PYQ विश्लेषणसाठी विदर्भ आयएस अकॅडमीने काय केलंय, सखोल विश्लेषण बॅच आणली आहे, जी आहे 18 ते 23 दरम्यान, ज्याच्या अंतर्गत गणित विनोद सर, बुद्धिमत्ता ज्ञानेश्वरी मॅडम, भूगोल सुप्रिया मॅडम, अर्थशास्त्र सागर सर, राज्यशास्त्र अंकुश सर, विज्ञान अक्षय सर आणि इतिहास अरुण सर. ठीक आहे, ही अशी तज्ज्ञ लोकांची टीम आहे जे तुम्हाला 5 वर्षाचं विश्लेषण करणार आहे, ज्याचा आपला उद्देश काय असेल की तुमची PYQच्या माध्यमातून संपूर्ण रिव्हिजन घेणे, ट्रिक्सचा वापर करून सोडवणे, प्रश्न कसे सॉल्व्ह करायचे, तर आता आगामी परीक्षेत कसे प्रश्न येऊ शकतात जुन्या प्रश्नांना अनुसरून त्याचा अंदाज घेणे, त्याच्यात परीक्षेसाठी तुमचा कॉन्फिडन्स बूस्ट करणे, लॉजिकचा वापर करून प्रश्न कसे सोडवायचे, जे तुम्हाला माहिती आहे सागर सरांची एक विशिष्ट हातोटी आहे. ठीक आहे, प्रश्नांचा ट्रेंड कसा आहे, तुमच्यामध्ये अप्रोच बिल्डिंग कशी करायची. सो या दृष्टीनं ठीक आहे, सागर सरांच्या नेतृत्वाखाली तुमच्यासाठी ही संपूर्ण जी टीम आहे, ही टीम काय करते, ही विश्लेषण बॅच घेऊन आली आहे. सो तुम्ही काय करू शकता, विदर्भ आयएस अकॅडमीच्या ॲपवर जाऊन ही बॅच, विश्लेषण बॅच खरेदी करू शकता. ठीक आहे, जी 18 ते 23 या संपूर्ण 5 वर्षाचं प्री आणि मेन्स या सर्व याचं काय असेल, विश्लेषण असेल. कळालं? चला आता आपण पुढे जातोय. आता बेसिक्स मध्ये मी तुम्हाला आतापर्यंत समजून सांगितलंय की नेमकं पंचायत राजची स्थापना कशी झाली. आता सर्वात इम्पॉर्टंट की पंचायत राज नेमकं काय असतं. ठीक आहे, इथून असं समजा, इथून आपल्या खऱ्या लेक्चरची सुरुवात होते. व्यवस्थित लक्ष द्या. तर लक्षात घ्या, पंचायत राज ही काय सिस्टम असते. तर लक्षात ठेवायचं, भारतामध्ये जे पंचायत राजचं मॉड्यूल स्वीकारण्यात आलं पोरांनो, भारतात पंचायत राजचं जे मॉड्यूल तुम्हाला दिसतंय, हे मॉड्यूल जे आहे, ठीक आहे, हे मॉड्यूल तुम्हाला दिसतंय त्रिस्तरीय. कसं दिसतंय, त्रिस्तरीय. त्रिस्तरीय म्हणजे याच्यामध्ये काय आहेत, प्रशासनाचे 3 स्तर आपण केलेत. काय केले, प्रशासनाचे या ठिकाणी आपण 3 स्तर केले. मग कोणकोणते 3 स्तर आहेत लक्षात ठेवायचं. सर्वात खालचा जो स्तर असतो, ठीक आहे, याला काय म्हणतात. ओके, एक मिनिट बघतो. हां, चला लक्ष द्या. 3 स्तर असतात प्रशासनाचे. जो सर्वात खालचा स्तर असतो पोरांनो, याला म्हणतात, संविधानाच्या भाषेत सांगतोय, याला म्हणतात खालचा स्तर किंवा कनिष्ठ स्तर. याला कोणता स्तर म्हणताय, कनिष्ठ स्तर. ठीक आहे, त्यानंतर हा जो स्तर असतो याला म्हणतात मधला स्तर. ठीक आहे, आणि हा जो असतो याला म्हणतात वरचा स्तर किंवा यालाच काय म्हणतात, जिल्हा स्तर. म्हणजे तुमच्या एक लक्षात ठेवा, एक लक्षात येऊ द्या की गावचा जो खालचा स्तर असतो, जो खालचा स्तर असतो, ह्या असतो ग्रामीण भागात. ठीक आहे, ग्राम या कन्सेप्टवर जो असतो स्तर, तो कनिष्ठ स्तर. त्याच्यानंतर गट यावर असतो, तो म्हणजे मधला स्तर. आणि जिल्हा यावर असतो, जिल्हा स्तर. म्हणजेच पंचायत राजमध्ये 3 स्तर आहेत. मग सर हे 3 स्तर कसे असतात, आम्हाला समजून सांगा. ठीक आहे, तर लक्षात ठेवायचं, गाव पातळीवर जो खालचा किंवा कनिष्ठ स्तर आहे, इथं जी संस्था काम करते बेटा, त्याला म्हणतात ग्रामपंचायत. काय म्हणतात, ग्रामपंचायत. नंबर 2, अनेक सारे गावं, मोस्टली किती गावं असतात माहिती आहे का, जर लक्षात ठेवायचं, मिनिमम 75, महाराष्ट्रामध्ये मिनिमम 75 ते मॅक्झिमम 175 या गावांचा आपण ग्रुप करतो, समूह करतो. आणि या समूहाला नाव काय देतो, याला नाव देतो गट. तालुका नाही, गट. आणि या गट स्तरावर जी संस्था असते तिला आपण म्हणतोय पंचायत समिती. मग तुम्हाला समजलं का,
मधल्या स्तरावर जी संस्था असते तिला आपण काय म्हणतोय, पंचायत समिती म्हणतो. आणि पंचायत समितीमध्ये किती गावं असतात, पंचायत समितीमध्ये मिनिमम 75 ते 175 असतात. ठीक आहे. आणि या ज्या सगळ्या पंचायतीचा जो समूह आहे हा असतो जिल्हा स्तर. आणि जिल्हा, प्रत्येक जिल्ह्यासाठी जी असते तिला काय म्हणतो आपण, जिल्हा परिषद असं म्हणतो. हे समजलं का? मग मला एक सांगा, जर मी तुम्हाला विचारलं की बाबा जिल्हा परिषद आणि ग्रामीण पंचायत राज यांना जोडणारा दुवा म्हणजे ब्रिज कोण आहे, तर कोण सांगाल, पंचायत समिती. समजलं का? पंचायत समितीचं काय काम आहे की ग्रामपंचायतींना जिल्हा परिषदेशी जोडणे, अशा प्रकारे. ठीक आहे. म्हणून बघा, त्रिस्तरीय पंचायत राजमध्ये कनिष्ठ स्तरावर ग्रामपंचायत, मधल्या स्तरावर पंचायत समिती, वरच्या स्तरावर असते ती जिल्हा परिषद. ठीक आहे. आणि एक लक्षात ठेवायचं, जिल्ह्यासाठी असते ती जिल्हा परिषद, पण प्रत्येक जिल्ह्यात असते का, नाही, फक्त ग्रामीण जिल्ह्यात असते. बघा, मुंबई शहर उपनगरमध्ये ग्रामपंचायतीच नाही, मग ग्रामपंचायती नाही तर पंचायत समिती नसेल, आणि पंचायत समिती नसेल तर जिल्हा परिषद नसेल. म्हणून महाराष्ट्रात जरी 36 जिल्हे असले तरी झेडपी किती आहेत, फक्त जिल्हा परिषदे फक्त 34 आहेत, कारण की शहर उपनगर 100% नागरी आहे. कळालं का? आता याला आणखी वेगळ्या चांगल्या पद्धतीने समजून सांगतोय मी. लक्ष द्या. पंचायत राजचे अनेक सारे बेसिक लेक्चर घेऊन येऊ आपण तुमचे बेसिक्स कव्हर करण्यासाठी. ठीक आहे. एका लेक्चरमध्ये तर नाही, कारण की मी फार डिटेलमध्ये सांगतोय तुम्हाला. लक्षात ठेवायचं कसं असतं, आता फॉर एक्झाम्पल मी माझ्यावरून सांगतोय. ठीक आहे. किंवा एक आपण काय करू, रॅन्डम सरनेम घेऊ, एक महाजन नावाचं सरनेम घेऊ. ठीक आहे. लक्षात ठेवायचं, आता समजा महाजन आहेत आणि या महाजनांनी काय केलं, एक गाव आहे, या गावात वस्ती केली, याला आपण काय म्हणतोय, महाजन पाडा. कळालं का? म्हणजे कोणत्याही गावामध्ये जे सरनेम तुम्हाला खूप जास्त दिसते, आता माझं गाव आहे तर माझं सरनेम भारसाकडे आहे, आमच्या गावामध्ये भारसाकडे मोठे जास्त संख्येने आहे, तर सुरुवातीला कोणीतरी भारसाकडे नाही गाव वसवलं असेल ना, सो त्याला म्हटलं आपण भारसाकडे पाडा. मग काय होत असतं, जेव्हा आजोबा राष्ट्र निर्मितीमध्ये लागलेले असतात, जन्माला घालत असतात, तेव्हा या पाड्याचं काय होते, छोटे खेडे तयार होते. काय होते, छोटे खेडे. मग आजोबांचा वारसा जे आहेत हे तुमचे वडील वगैरे पुढे चालू करणं करतात, सो या खेड्याचं रूपांतरण होतं मोठ्या खेड्यामध्ये. ठीक आहे. आणि मग या मोठ्या खेड्यामध्ये 2 घटक असतात. एक असते जुनं गाव. ठीक आहे. मोठं खेडं कसं असते, एक असते जुने गाव आणि त्याच्या आजूबाजूला वसलेलं नवीन गाव, पुनर्वसन किंवा नवीन गाव, गावठाण वगैरे असं. जुनं गाव जे असतं, या जुन्या गावाला आपण बुद्रुक म्हणतो. काय म्हणतो, बुद्रुक. आणि नवं गाव असतं याला आपण काय म्हणतो, खुर्द म्हणतो. कळालं का? झालंय. मग मोठ्या खेळामध्ये हळूहळू बाजारपेठेचा विकास होते. बाजारपेठेचा विकास होत असताना छोटे मोठे हॉस्पिटल्स वगैरे येणं चालू होतात आणि मग या मोठ्या खेड्याचं होते नागरी खेडे. नागरी खेडे का म्हणतात त्याला, आहे नागरी भागच, पण काय होतंय इथं अजूनही लोक शेती काम करतात. म्हणजे दिसतं तुम्हाला ते शहरासारखं, पण लोक अजूनही खेड्यात जातात, म्हणून त्याला नागरी खेड. दिसायला नगर, असायला खेड. कळालं का? बघा, सर्वात पहिले पाडा असतो, नंतर छोटं खेडं असतं, नंतर मोठं खेडं असतं, जुनं गाव, नवं गाव. मग त्याच्यामध्ये हॉटेल लाईन, दुकान लाईन, कपड्याचे दुकानं, हॉस्पिटल्स, मेडिकल असं चालू झालं. आजूबाजूचे गावं जोडल्या जातात, लोक स्थलांतरण करतात. दिसायला शहर दिसतं पण असतं खेडं, सो त्याला नागरी खेडं म्हणतात. नागरी खेडं थोडंसं मोठं झालं की बेटा त्याला म्हणतात शहर. काय म्हणतात, शहर. ठीक आहे. शहराचं रूपांतर पुढे जाऊन लोकसंख्या वाढली की मग काय होतं, शहराचं रूपांतर होतं नगरामध्ये. ठीक आहे, नगरामध्ये. आणि नगराचं रूपांतर जे आहे मग पुढे जाऊन काय होतंय, महानगरामध्ये होतंय. सर याचा आमच्या पंचायत राजचा काय संबंध, तर संबंध दिसतो तुम्हाला. लक्षात ठेवायचं. काय असतं माहिती आहे का, जेव्हा तुमचं गाव छोटं खेडं असतं, ठीक आहे, तेव्हा तुमच्या गावामध्ये काय होते, जर लोकसंख्या, तुमच्या गावाची लोकसंख्या समजा जर 2000 झाली, किती झाली, 2000, तर तुमच्या गावामध्ये एक संस्था स्थापन होते पोरांनो, त्याला म्हणता तुम्ही ग्रामपंचायत. कळालं का? जेव्हा जुळे गावं असतात एकमेकाचे, ठीक आहे, एकमेकाचे जुळे गावं असतात, तेव्हा ह्या जुळ्या गावांमिळून, 2 गावांमिळून एक ग्रामपंचायत असते. तिला काय म्हणतात, म्हणजे 2 किंवा अधिक गावं यांची जी संस्था असते याला काय म्हणतोय आपण, गट ग्रामपंचायत. ठीक आहे. हे लेक्चर कसं वाटतंय याच्याबद्दल जरूर कमेंट बॉक्समध्ये मला लिहून पाठवा. ठीक आहे. गट ग्रामपंचायत असते, 2 किंवा अधिक गावांची जी असते ते गट ग्रामपंचायत असते. त्याच्यानंतर हळूहळू आता दिसायला काय, दिसायला नगर,
असायला खेळ असा जो भाग असतो इथं जी संस्था स्थापन केली जाते त्याला काय म्हणतात, नगरपंचायत. म्हणून एक लक्षात ठेवायचं की असं गाव जे दिसायला शहरासारखं आहे पण खेड्यामध्ये अजूनही जुन्या खेड्याप्रमाणेच आहे, सो तिथं नगरपंचायत असते. मग पुढे काय होते, ज्या गावाची लोकसंख्या हळूहळू वाढायला सुरुवात होते तेव्हा तिथं नगर परिषद स्थापन होते. काय स्थापन होते, नगर परिषद. झालंय. नगर परिषदेपेक्षा मोठा एरिया झाला की मग तिथं काय स्थापन होते, तिथं महानगरपालिका स्थापन होते. काय, महानगरपालिका. कळालं का? म्हणजे लक्षात ठेवा की गावासाठी असते ते ग्रामपंचायत, 2 किंवा अधिक गावांसाठी असते ते गट ग्रामपंचायत, नागरी खेड्यासाठी असते नगरपंचायत, शहरासाठी असते नगर परिषद आणि नगरासाठी असते महानगरपालिका. मग सर याचे लोकसंख्येचे नॉर्म्स आहेत का, तर यस बिलकुल बेटा. लक्षात ठेवायचं, ज्या गावाची लोकसंख्या, व्यवस्थित लक्ष द्या, ज्या गावाची लोकसंख्या ही 2000 पासून तर काय असते 10,000 पर्यंत असते, ठीक आहे, त्या गावामध्ये काय असते, ग्रामपंचायत. परत ज्या गावाची लोकसंख्या 2000 ते 10,000 दरम्यान असते त्या गावामध्ये ग्रामपंचायत असते. फक्त काय आहे, हे 4-5 गावां मिळून आहे. ज्या गावाची लोकसंख्या ही 10,000 ते 25,000 दरम्यान असते त्या गावांमध्ये काय स्थापन होत असते, नगरपंचायत. कळालं. नंतर ज्या गावाची लोकसंख्या ही 25,000 ते 40,000 दरम्यान असते. नंबर 2, ज्या गावाची लोकसंख्या हे 40,000 ते 1,00,000 दरम्यान असते आणि ज्या गावाची लोकसंख्या ही 1,00,000 ते 3,00,000 दरम्यान असते. असे 3 गावं दिसतात. काय सांगितलं मी तुम्हाला, एक पहिला प्रकार ज्याची लोकसंख्या किती आहे, ज्याची लोकसंख्या 25 ते 40 आहे, मग इथं जी नगर परिषद असते ती कोणत्या दर्जाची, क वर्ग दर्जाची. ठीक आहे. त्यानंतर 40,000 ते 1,00,000 दरम्यान असते त्याला म्हणतात ब वर्ग दर्जाची. ठीक आहे. आणि 1,00,000 ते 3,00,000 दरम्यान असते तिला म्हणतात अ वर्ग दर्जाची. म्हणून लक्षात ठेवायचं, वर्धा आहे, त्यानंतर गडचिरोली आहे किंवा वर्धा घेऊ आपण, असे जिल्ह्याचे ठिकाणी ज्या ठिकाणी महानगरपालिका नाही तिथं अ प्रकारची काय असेल माहिती आहे का, नगर परिषद. आणि एक लक्षात ठेवायचं, कंपल्सरी जर लोकसंख्या 3,00,000च्या पुढे गेली, किती, लोकसंख्या जर 3,00,000च्या वर गेली प्लस, तर बेटा त्या ठिकाणी काय स्थापन करत असतात, त्या ठिकाणी महानगरपालिका स्थापन करत असतात. कळालं का, सांगा. कळालं. म्हणजे लक्षात ठेवायचं. मग बघा, हे एक स्थान आहे, छोटं खेळ काय आहे, एक स्थान आहे, हे पण एक स्थानच आहे. ठीक आहे. हे पण एक स्थानच आहे. ठीक आहे. हे पण एक ठिकाणच आहे. कळालं. आणि हे पण एक ठिकाणच आहे. म्हणजे एक एक उदाहरण घेऊ. सर्वात पहिले कसं घेऊ, मी माझ्या गावापासून घेतो. ठीक आहे. सर्वात पहिले समजा माझं गाव आहे, छोटं खेळ आहे, माझं गाव जे आहे हयापूर नावाचं, यासाठी एक स्वतंत्र संस्था आहे. ठीक आहे. एक दुसरं गाव घेऊ, तुमचं कोणतं, समजा एक असं घेऊ आपण, शिराळा नावाचं गाव घेऊ, हे वेगळं गाव आहे, या गावामध्ये 4-5 गावं एकत्र आले. नागरी खेळ घेऊ, आमच्या इथे जवळच आहे, समजून घेऊ आपण, वलगाव नावाचं आहे, अमरावतीच्या बाजूलाच. ठीक आहे. त्याच्यानंतर बेटा एखादा शहर घेऊ, एखादा तालुका घेऊ. मग मी काय करतोय, माझा तालुका घेतोय दर्यापूर नावाचा. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर एक शहर घेतोय अमरावती. मला सांगा, हे सगळे वेगवेगळे गाव नाहीत का, सर्व वेगवेगळे गाव आहेत. मग लक्षात ठेवायच्या, गाव कोणत्या प्रकारचं आहे, बघा आता मी पॉइंटवर येतोय, गाव कोणत्या प्रकारचं आहे, ठीक आहे, ठिकाण कोणत्या प्रकारचं आहे, आणि त्या ठिकाणाचं स्वशासन करण्यासाठी जी संस्था असतात त्यांना आपण काय म्हणतोय, स्थानिक स्वराज्य संस्था. कळालं का, कळाली का स्थानिक स्वराज्य संस्थेची व्याख्या. सो याला काय म्हणतात, याला म्हणतात स्थानिक स्वराज्य संस्था. कळालं. मग बघा, छोट्या खेड्यासाठी ग्रामपंचायत असतं, 2-4 खेड्यांसाठी गट ग्रामपंचायत असते, नागरी खेड्यासाठी नगरपंचायत असते, शहरासाठी नगर परिषद असते आणि महानगरपालिका असते महानगरासाठी. कळालं. आता एक सर्वात महत्त्वाचं, आता संविधानाच्या दृष्टीनं शब्द सांगतोय, व्यवस्थित लक्ष द्या. हे शब्द सर्वात इम्पॉर्टंट आहेत. लक्षात ठेवायचं, छोटे खेड जे असतं याला म्हणतात ग्रामीण क्षेत्र. ज्या ठिकाणी ग्रामपंचायत असते त्याला आपलं संविधान कोणतं क्षेत्र म्हणतं, ग्रामीण क्षेत्र. मोठ्या भागात असतं त्याला पण आपण काय म्हणतोय, ग्रामीण क्षेत्र. ठीक आहे. जे असं असतं की जे धड शहरही नाही धड खेडही नाही, अशा भागाला बेटा आपण काय म्हणतोय, संक्रमणशील क्षेत्र. काय म्हणतात, संक्रमणशील क्षेत्र. कळालं. त्याच्यानंतर हा असतो छोटं नागरिक क्षेत्र.
छोटा छकील छोटे नागरी क्षेत्र, ठीक आहे. आणि एक जे असतं महानगरपालिकेचं याला काय म्हणतात, मोठे नागरी क्षेत्र. मग मला सांगा हे शब्द फार कठीण आहेत का, तुम्हाला न कळणारेच आहेत का? चला बोला आता पटापट माझ्यासोबत. मला सांगा ग्रामीण क्षेत्रासाठी कोणती स्थानिक स्वराज्य संस्था असते, ग्रामपंचायत. चला 2 किंवा अधिक ग्रामीण क्षेत्रासाठी कोणती संस्था असते, कोणती, गट ग्रामपंचायत. संक्रमणशील क्षेत्रासाठी कोणती संस्था असते, नगरपंचायत. छोट्या नागरिक क्षेत्रासाठी कोणती संस्था असते, नगर परिषद. मोठ्या नागरिक क्षेत्रासाठी कोणती संस्था असते, महानगरपालिका. महानगरपालिका स्थापण्यासाठी लोकसंख्या किती पाहिजे, कमीत कमी 3 लाख, वर किती असली चालते. नगर परिषदचे प्रकार किती, अ ब क. क दर्जाची नगर परिषद म्हणजे काय, 25 ते 40 हजार दरम्यान. ब वर्गाची नगर परिषद म्हणजे काय, 40 ते 1 लाख. बोल बाबा बोल, ठीक आहे, लक्ष नको देऊ, फक्त बोल, ऐकू नको, फक्त बोलही, ठीक आहे. 1 लाख ते 3 लाखादरम्यान अ वर्ग नगर परिषद. त्यानंतर नगरपंचायत किती लोकसंख्येसाठी असते, 10,000 ते 25,000. कळलं का. ग्रामपंचायत किती क्षेत्रासाठी स्थापन होते, 2,000 ते 10,000. कळालं का, ठीक आहे, लिहून घ्या, ठीक आहे, झालंय. म्हणजे एक लक्षात ठेवा, आता तुमच्या लक्षात आलं स्थानिक स्वराज्य संस्थांनाच भारतात काय म्हणतात, स्थानिक स्वराज्य संस्थांनाच भारतात पंडित जवाहरलाल नेहरूंनी एक शब्द वापरलाय ज्याचं नाव काय आहे, ज्याचं नाव आहे पंचायत राज. कळालं का. यालाच आपण म्हणतोय पंचायत राज इन्स्टिट्यूशन्स, पंचायत राज इन्स्टिट्यूशन्स. मला सांगा पंचायत राजचे किती भाग आहे, भारताचं वर्गीकरण आपण किती भागात करतो. सर एक आहे ग्रामीण, सो याला काय म्हणायचं, ग्रामीण पंचायत संस्था, ठीक आहे. आणि दुसऱ्या त्या म्हणजे नागरी पंचायत राज संस्था, यालाच काय म्हणतात, ग्रामीण पंचायत राज, ठीक आहे. आणि याला म्हणतात नागरी पंचायत राज. चला मला सांगा ग्रामीण पंचायत राजला इंग्लिशमध्ये काय म्हणतात, इंग्लिशमध्ये म्हणतात रूरल लोकल किंवा रूरल लोकल बॉडीज, रूरल लोकल बॉडीज म्हणजेच RLBs, ठीक आहे. चला याला काय म्हणतात, याला म्हणतात अर्बन लोकल, ठीक आहे, बॉडीज म्हणजेच काय म्हणतात याला ULBs. कळालं का. आता मला सांगा ग्रामीण पंचायत राज व्यवस्था किती स्तरीय आहे बेटा, ग्रामीण पंचायत राज व्यवस्था किती स्तरीय आहे. सर ग्रामीण पंचायत राज व्यवस्था आहे ही तुम्हाला दिसते ती म्हणजे 3 स्तरीय. किती स्तरीय दिसते, ते दिसते तुम्हाला 3 स्तरीय, ठीक आहे. किती स्तरीय दिसते, 3 स्तरीय. चला मला सांगा 3 स्तर कोणते, चला बोला पटापट बोला. 3 स्तर कोणते. सर हा जो असतो याला संविधानानं म्हटलंय खालचा स्तर, संविधानाने याला कोणता स्तर म्हटलंय, याला सर म्हटलं खालचा स्तर. चला मग खालच्या स्तरावर कोणती संस्था असते बेटा, सर ग्रामपंचायत असते. चला अनेक ग्रामपंचायती एकत्र केल्या म्हणजे 75 ते 175 ग्रामपंचायती एकत्र केल्या की मधला स्तर स्थापन करतो. या मधल्या स्तराला सर गटस्तर म्हणतात, याला पंचायत समिती म्हणतात, ठीक आहे. आणि प्रत्येक ग्रामीण साठी वरिष्ठ स्तरावर एक संस्था असते सर, याला आम्ही काय म्हणतोय, याला आम्ही म्हणतोय जिल्हा परिषद. झालं. म्हणजे हे काय उतरंड आहे, हे नका समजू. हे काय असते, हे अनेक साऱ्या गावांसाठी असते, हे जिल्ह्यासाठी असते. कळालं का. मग ग्रामीण पंचायत राज हे तुम्हाला किती स्तरीय दिसतं पोरांनो, ग्रामीण पंचायत राज हे तुम्हाला दिसतंय 30 स्तरीय. त्रिस्तरीय म्हणजे काय सर, गावासाठी ग्रामपंचायती असतात 50 ते 175, 75 ते 175 गावाच्या ग्रुपसाठी पंचायत समिती आणि ग्रामीण जिल्ह्यासाठी जिल्हा परिषद असते. आणि अर्बन लोकल बॉडीज जर म्हटलं सर तर ह्या वेगवेगळ्या गावासाठी वेगवेगळ्या संस्था असतात. फॉर एक्झाम्पल चला वेगवेगळे गाव कोणते, जर सर संक्रमणशील एरिया असेल, संक्रमणशील क्षेत्र, संक्रमणशील क्षेत्र म्हणजे किती लोकसंख्या, 10 ते 25,000 लोकसंख्या, यासाठी जी संस्था असते सर तिला आम्ही म्हणतोय नगर पंचायत. बघा ना नगर आहे पण अजूनही कशी आहे, ग्रामपंचायत सारखी संस्था आहे. झालं एक, हे वेगळं गाव असेल. नंबर 2 दुसरा प्रश्न की या ठिकाणी, ठीक आहे. नंबर 2 सर छोटे नागरी क्षेत्र, छोटे नागरी क्षेत्र, आणि या छोट्या नागरी क्षेत्राचं
लोकसंख्या सर ही होते 25,000 चालू तर 3 लाखापर्यंत. ठीक आहे. आणि यासाठी जी संस्था स्थापन होते तिला आम्ही काय म्हणतोय, नगर परिषद. झालंय. आणि एक लक्षात ठेवायचं तिसरं महत्वाचा मुद्दा. ठीक आहे. तिसरा एक असतं मोठे नागरिक क्षेत्र, मोठे नागरी क्षेत्र. आणि या मोठ्या नागरिक क्षेत्रासाठी जी संस्था असते जिला आपण काय म्हणतोय, जिला आपण म्हणतोय ते म्हणजे महानगरपालिका. ठीक आहे. आणि लक्षात ठेवायचं पोरांनो, महानगरपालिका हे 3 लाखाच्या वर असते. लोकसंख्या किती पाहिजे, 3 लाखाच्या प्लस पाहिजे. कळालं का सांगा, कळतंय. सो अशा प्रकारे ही काय असते, अशा प्रकारची ही सिस्टम आहे. यालाच आपण पंचायत राज इन्स्टिट्यूशन म्हणतोय. कळालं. मग आता एक लक्षात ठेवा. ठीक आहे. ग्रामीण पंचायत राज आहे काय समजलं का, हे ग्रामीण पंचायत राज 3 स्तर आहेत एकावर एक, पण हे यांचे ग्रुप्स आहेत आणि हे वेगवेगळ्या गावात वेगवेगळ्या संस्था असतात. सो याला म्हणतात ULB, याला म्हणतात ठीक आहे RLB. आणि लक्षात ठेवायचं या तीनही संस्थांना ग्रामीण पंचायत राजला आणखी एक शब्द वापरतात, पंचायती. मग मी जर समजा पंचायती हा शब्द वापरला तर तुमच्या डोळ्यासमोर 3 संस्था आल्या पाहिजे. सर पंचायती म्हणजे काय होते, पंचायती म्हणजे ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद या तिघांचे ग्रुपला काय म्हणतात, पंचायत समिती. आणि नगरपालिका म्हणजे काय, तर या तिघांचाही जो ग्रुप आहे ठीक आहे याला नगरपालिका. मग नगरपालिका म्हणजे काय होते, नगरपालिका म्हणजे नगरपंचायत, नगर परिषद आणि महानगरपालिका. म्हणजे नगरपालिका म्हणजेच ग्रामीण पंचायत, नागरी पंचायत राज आणि पंचायती म्हणजे ग्रामीण पंचायत राज. ठीक आहे. कळालं का सांगा, झालंय. सो अशा ह्या संस्था असतात. ठीक आहे. बघा आपण एक एक बघतोय कोणत्या क्षेत्रासाठी कोणती संस्था असते, कशा प्रकारे तयार होते आणि भारतात याचा उगम कुठून झालाय. आणि लास्ट ठीक आहे ॲट द एंड आपण काय करतोय, एक व्यवस्थित मुद्दा शिकून घेतोय की भारतात झालेल्या वेगवेगळ्या घटना दुरुस्ती. आपण काय म्हणतोय की सर भारतामध्ये 73वी आणि 74वी घटना दुरुस्ती करण्यात आली, कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट ऍक्ट करण्यात आला. कधीचा, 1992. तुम्हाला प्रश्न विचारला जाईल की भारतात 73वी आणि 74वी घटना दुरुस्ती कोणत्या वर्षी करण्यात आली, तर काय सांगाल, ती सांगाल तुम्ही 1992ला. मग याच्या संदर्भात तुम्हाला काही प्रश्न विचारतात. प्रश्न काय विचारला जाईल, आपण काय करू, 2 कॉलम करू. ठीक आहे. याचे काय करूया, 2 वेगवेगळे कॉलम करू. ठीक आहे. यस, एक मिनिट फक्त, थोडी उसंत द्या मला. यस, तुम्ही पण असंच करा. ठीक आहे. झालंय. नंबर नेक्स्ट, नंबर नेक्स्ट, ठीक आहे. नंबर नेक्स्ट, व्यवस्थित समजून घ्या. फक्त लेक्चर कसं वाटलं हे मला जरूर कळवा, जेणेकरून मला मग इम्प्रूव्हमेंट आणि तुम्हाला नवीन लेक्चर घेऊन येण्याची संधी मिळेल. आता बघा, लक्ष द्या, इथं आपण काही मुद्दे बघतोय. मुद्दा थोडासा पेनचा साईज कमी करतोय कारण की इथे आपलं ते एका ठिकाणी कंपाईल झालं पाहिजे. ठीक आहे. इथं बघतोय मुद्दा कोणता आहे. ठीक आहे. इथं बघतोय 73वी घटना दुरुस्ती बेटा आणि इथं बघतोय 74वी घटना दुरुस्ती. तर लक्षात घ्यायचं, 73व्या आणि 74व्या घटना दुरुस्तीबद्दल एक मुद्दा बघतोय. सर्वात पहिले तर तुम्हाला प्रश्न पडला पाहिजे की सर हे जे विधेयक आहे म्हणजे 73व्या घटना दुरुस्तीचं, या विधेयकाचा क्रमांक किती होता. तर लक्षात ठेवायचं, 73व्या घटना दुरुस्तीचं विधेयक क्रमांक 72 होतं. 72वं होतं. लक्षात ठेवायचं किती, 72वं. जसं आता नारी शक्ती वंदन अधिनियम केलं, 128वे घटना दुरुस्ती विधेयकात 106वी घटना दुरुस्ती झाली, पण तिथं कसं होतं, 73व्या घटना दुरुस्तीचं विधेयक 72वं होतं आणि 74व्या घटना दुरुस्तीचं विधेयक होतं 73वं. समजून घ्या. चालेल. नंबर नेक्स्ट, पुढे चालेल. दुसरा मुद्दा की सर हे विधेयक कधी मांडले, संसदेत कधी सादर केले. तर लक्षात करायचं, हे सादर करण्याचा दिनांक तर सांगता येत नाही, वर्ष सांगतोय आपण 1991ला. पुढचा प्रश्न तुम्हाला पडला पाहिजे की सर हे विधेयक आहे हे संसदेनं कधी पारित केले. ठीक आहे.
संसदेनं पारित करण्याचा दिनांक. लक्षात ठेवा ना, 1992च आहे ना, म्हणून तर 92 नाव आहे. सो लक्षात ठेवायचं 1992ला काय झालंय, हे पारित झाले. पुढचा प्रश्न पडायला पाहिजे तुम्हाला की सर हे जे विधेयक आहे, ठीक आहे, हे कुणी मांडले. ठीक आहे, तर लक्षात ठेवायचं बेटा, त्यावेळेचे जे ग्रामविकास मंत्री होते ज्यांचं नाव होतं जी व्यंकटस्वामी. काय नाव होतं, जी व्यंकटस्वामी. अशा डिटेलमध्ये मग कोर्स जर करायचा असेल तर माझ्या तुम्ही काय करू शकता, कोर्स जॉईन करू शकताय. ओके, झालंय. कोण आहे, जी व्यंकटस्वामी. पुढचा प्रश्न, ठीक आहे, पुढचा प्रश्न असा आहे की सर हे जे विधेयक आहे, हे विधेयक मग अंमलात कधी आले. ठीक आहे, कोणत्या वर्षी अंमलात आले. तर लक्षात ठेवायचं, तारखा लक्षात ठेवायच्या. 73वी घटना दुरुस्ती अंमलात आली बेटा, ती म्हणजे 24 एप्रिल 1993ला. किती सोपी आहे बघा बरं. 91ला सादर केलं, 92ला पारित झालं, 93ला लागू झालं. आणि ज्या दिवशी 73वी घटना दुरुस्ती लागू झाली त्यालाच आपण काय म्हणतोय, पंचायत राज दिन. मग मला सांगा पंचायत राज दिन का बरं साजरा केला जातो, 73वी घटना दुरुस्ती लागू झाल्यामुळे. कोणत्या तारखेला, 24 एप्रिलला. 74वी घटना दुरुस्ती लागू झाली ती म्हणजे 1 जून 1993ला. ठीक आहे, चालेल. चला, मग घटना दुरुस्तीनं कोणता तरी एक नवीन भाग टाकला जात असतो. तर लक्षात ठेवायचं याने कोणता भाग जोडला. तर लक्षात ठेवायचं यानं जोडलेला भाग जो होता हा होता 9वा. आणि 9व्या भागाचं हेडिंग काय, पंचायती. पंचायती म्हणजे काय, ग्रामीण पंचायत राज. ठीक आहे, आणि यानं काय केलंय, भाग 9A जोडलाय, ज्याचं हेडिंग काय आहे, नगरपालिका. नगरपालिका म्हणजे काय, नगरपालिका म्हणजे नागरी प्रशासन संस्था. ठीक आहे, त्याच्यानंतर प्रश्न पडायला पाहिजे तुम्हाला की सर मग याने कोणकोणते अनुच्छेद जोडले, नवीन कोणकोणते अनुच्छेद संविधानाला जोडले. तर लक्षात ठेवायचं 243 कलम, 243A ते 243O असे कलम जोडले. याने काय जोडलंय, ओच्या पुढे काय येईल, 243P ते 243ZG. ZG झालंय. त्यानंतर सर यांनी कोणतं परिशिष्ट जोडलंय. तर लक्षात ठेवायचं याने जे जोडलेलं परिशिष्ट आहे बेटा, तर हे परिशिष्ट आहे. ठीक आहे, ते म्हणजे, ठीक आहे, याने जोडलंय 11वी अनुसूची. परिशिष्ट म्हणजे अनुसूची 11वे, आणि यानं किती जोडलंय, 12वे. झालंय. त्याच्यानंतर 11व्या परिशिष्टामध्ये सर किती विषय आहेत, 11व्या परिशिष्टामध्ये किती विषय आहेत. तर बेटा 11व्या परिशिष्टामध्ये 29 विषय आहेत. ठीक आहे, आणि 12व्या परिशिष्टामध्ये 18 विषय. प्रत्येक गोष्टीवर प्रश्न विचारतात, प्रत्येक. ठीक आहे, झालंय. त्याच्यानंतर मग तुम्हाला विचारलं जाईल की सर मग यामुळे कोणकोणत्या संस्था निर्माण झाल्या. तर बेटा लक्षात ठेवायचं 73व्या घटना दुरुस्तीनं ज्या संस्था निर्माण केल्या तर त्याला म्हणतोय आपण रुरल लोकल बॉडीज, RLBs. ठीक आहे, आणि ते म्हणजे याने कोणत्या जोडल्या आहेत, ULBs, अर्बन लोकल बॉडीज. झाली घटना दुरुस्ती. किती सोपी आहे बघा बरं. चला, पाठ झाली की नाही. मला सांगा विधेयक क्रमांक किती, याचं 72, त्याचं 73. कधी, 91, पारित 92. कोण मांडलंय, जी व्यंकटस्वामीने. अंमलात कधी आलं, 24 एप्रिलला, आणि हे 1 जूनला 93ला. कोणता भाग, 9A आणि 9A. 9 आणि 9A. 9चं हेडिंग पंचायती, याचं नगरपालिका. अनुच्छेद कोणतं जोडलं, 243A ते O, आणि इथं 243P ते ZG पर्यंत. कळालं. यानं 11वं परिशिष्ट जोडलं, यानं 12वं परिशिष्ट. याच्यात 29 विषय आहेत 11व्या परिशिष्टात, याच्यात 18 विषय आहेत. म्हणजे ग्रामीण पंचायत राजकडे जास्त विषय आहेत. यानं RLBs तयार केल्या, यानं ULBs तयार केल्या. सो हे आहे 73वी आणि 74वी घटना दुरुस्ती, ज्यावर प्रश्न विचारतात. ठीक आहे, आणि लक्षात ठेवायचं पंचायत राजला घटनात्मक दर्जा द्या ही जी शिफारस केली होती, ही सर्वात पहिले केली होती अशोक मेहता समिती. ठीक आहे, 1977ची. झालंय. आणि नंतर म्हणजे लक्ष्मीमल सिंघवी. कोण, लक्ष्मीमल सिंघवी, LM सिंघवी. 1984, 86ला अहवाल आला म्हणून 86. कळालं. आणि लक्षात ठेवायचं नया पंचायत राज हा नारा कोण दिला, तर हा दिलाय तो म्हणजे राजीवजी गांधी. कारण की पंचायत राजला सर्वात पहिले घटनात्मक दर्जा देण्याचा प्रयत्न केला होता राजीवजी गांधीनं.
पण 73वी आणि 74वी घटनादुरुस्ती कोणाच्या काळात झाली तर मग सांगायचं PV नरसिंह राव. कळालं का? ठीक आहे. चला बघा, लक्ष द्या. आता पहिलेपासून आपण बघतोय, सुरुवातीपासून. हा माझा कोर्स आहे, तुम्ही जॉईन करू शकता, विश्लेषण बॅच. त्यानंतर माझा करंट अफेअरचा कोर्स आहे, ज्यामध्ये या परीक्षेसाठी आपण काय केले, संपूर्णपणे तयारी करून घेतली. ठीक आहे. चला बघा, आता लक्ष द्या. पंचायत राजचा विकास बघितला. प्राचीन काळात सुवर्णयुग होतं, मध्ययुगीन काळात रासाचं युग आणि आधुनिक काळात पंचायत राजचा विकास झालाय, आधुनिकीकरण झालंय. ठीक आहे. महानगरपालिका जगातली दुसरी भारतात का स्थापन झालं त्याचं कारण सांगितलंय. त्यानंतर आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक कोण आहे, स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक कोण आहे, काय ते सांगितलं. भारतात पंचायत राजची सुरुवात CDP पासून कशी चालू होते. ठीक आहे. आणि मग ही समिती कशी स्थापन होते, बलवंतराय मेहता समिती, हे तुम्हाला सांगितलंय. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला सांगितलं की पंचायत राज जे नाव नेहरूंनी दिलं हे कसं लागू केलं. ठीक आहे. त्याच्यानंतर सांगितलंय की ग्रामीण पंचायत राज 3 स्तरीय असते, म्हणजे याचे स्तर कोणते असतात. पुढे सांगितले कोणत्या संस्थेसाठी, कोणत्या गावासाठी कोणती संस्था असते, हिला स्थानिक स्वराज्य संस्था का म्हणतात. त्यानंतर पंचायत राजचे पंचायती काय असतात आणि नगरपालिका काय असतात हे सांगितलं, याचे नॉर्म्स काय आहेत सांगितले. त्यानंतर तुम्हाला 73वी आणि 74वी घटना दुरुस्ती सांगितली. सो विद्यार्थी मित्रांनो, हे लेक्चर कसं वाटलं हे कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. छान अभ्यास करा, आम्ही सर्व लोक तुमच्या पाठीशी आहे. थँक्यू सो मच. कीप स्टडिंग. जय हिंद. झालं.